नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. आज एक वेगळा विषय घेऊन मी आपल्यासमोर माझी कविता सादर करणार आहे आणि हे एक चित्रकाव्य आहे. आपण ही कविता ऐकत असताना तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक चित्र दिसेल. या चित्रामध्ये एक चिमुकली, एक चिमुरडी, एक निरागस मुलगी पाठमोऱ्या आकृतीनं आपल्या हातानं कोणाला तरी थांबवते. माझ्याजवळ येऊ नका असा इशारा करते. हे चित्र पाहून मला सुचलेली ही अत्यंत भावविवश अशा प्रकारची कविता आज मी तुमच्यासमोर सादर करतोय. कवितेचं नाव आहे सांगा माझा काय दोष. सांगा माझा काय दोष. ऐकूया. हो, शाळा सुटली तरीही मला वर्गातच काल केला इशारा सरांनी माझा पकडून गाल. शाळा सुटली तरीही मला वर्गातच काल केला इशारा सरांनी माझा पकडून गाल. गेले भांबावून मला काय होते य कळेना माझ्यावरून सरांची कुठे नजर ढळेना. गेले भांबावून मला काय होते य कळेना माझ्यावरून सरांची कुठे नजर ढळेना. साऱ्या अंगाहून त्यांनी माझ्या फिरविला हात बोटे गुंतविली त्यांची माझ्या मोकळ्या केसात. शाळा सुटली तरीही मला वर्गातच काल केला इशारा सरांनी माझा पकडून गाल. दुष्ट हेतू गुरुजींचा आला मनास कळून हात झटकून त्यांचा आले बाहेर पळून. दुष्ट हेतू गुरुजींचा आला मनास कळून हात झटकून त्यांचा आले बाहेर पळून. परेक पडे कोरड घशाला अंग कापे थर थर धाप लागली चालता तसे गाठले मी घर. धाप लागली चालता तसे गाठले मी घर. शाळा सुटली तरी मला वर्गातच काल केला इशारा सरांनी माझा पकडून गाल. घरी येताच आईला घट्ट बिलगल्यावर रडतच सांगितला वर्गामधला प्रकार. घरी येताच आईला घट्ट बिलगल्यावर रडतच सांगितला वर्गामधला प्रकार. सारे ऐकून बाबाही मनी चक्राहून गेले. सारे ऐकून बाबाही मनी चक्रावून गेले. मला शिकविणे आता घरच्यानी बंद केले. शाळा सुटली तरी मला वर्गातच काल केला इशारा सरांनी माझा पकडून गाल. आणि या शेवटच्या ओळी. बाबा म्हणतात पोरी नको शाळा शिकायची भीती वाटते मलाही आता शाळेत जायची. बाबा म्हणतात पोरी नको शाळा शिकायची भीती वाटते मलाही आता शाळेत जायची. पण अजून वाटते माझी शाळा व्हावी सुरू. पण अजून वाटते माझी शाळा व्हावी सुरू. सांगा तुम्ही तरी मला पुढे नक्की काय करू. सांगा तुम्ही तरी मला पुढे आता काय करू. काल वर्गात शाळा सुटली तरी मला वर्गातच काल केला इशारा सरांनी माझा पकडून गाल. केला इशारा सरांनी माझा पकडून गाल. आता हल्ली सध्याच्या काळामध्ये अल्पवयीन मुलीवर, शाळेतल्या मुलीवर गुरुजीकडूनच अत्याचार होण्याच्या घटना अत्यंत वाढू लागलेल्या आहेत आणि हा अत्यंत निंदनीय असा प्रकार आहे. लांछनास्पद गोष्ट आहे.
त्याच्यावर सुचलेलं हे चित्रकाव्य आपल्याला नक्कीच भावलं असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या या कवितेला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, तसंच शेअर करा जास्तीत जास्त, म्हणजे काहीतरी अशा वृत्तीला, या दानवी वृत्तीला जर फरक पडला तर थोडा तरी हातभार लागेल. पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन मी तुमच्यासमोर येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.